नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि मस्त अशी गुलाबी सकाळ। कारण आम्ही जयपूरमध्ये आहोत आणि जयपूरमध्ये सर्व काही तुम्हाला आज गुलाबी दिसणार आहे। आणि आज आम्ही पूर्ण जयपूर दर्शनाला जाणार आहोत। तर इथे मस्त सर्व काही पिंक असणार आहे, त्यामुळे आम्ही सुद्धा आज पिंक थीम ठेवलेली आहे। आणि बघू शकता आज व्हाईट आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे। त्यासोबत इकडे दोघांनी पण पिंक कलर्स ड्रेस घातलेले आहेत। तर अशी आमची आजची पिंक थीम आहे आणि पिंक इज माय फेवरेट कलर। तर चला आम्ही निघतो आणि जयपूर दर्शनचं आम्ही कुठे कुठे जाणार आहोत सर्व काही थोडं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। आता आम्ही निघालो जयपूर दर्शनला। जयपूरलाच दुसरं नाव म्हणजे गुलाबी शहर किंवा पिंक सिटी असे सुद्धा म्हणतात। तर पिंक सिटी असल्यामुळे इथे तुम्हाला सगळीकडे पिंक कलर दिसणार आहे किंवा असे भिंतीला गेरूचे कलर त्यांनी दिलेले आहेत। आणि आमच्या हॉटेलच्या अगदी समोरच रेल्वे स्टेशन होतं, त्यामुळे आम्हाला निघाल्याबरोबरच इथे म्हणजे रेल्वेसुद्धा जाताना दिसत होत्या। त्याच्यानंतर आज आम्ही कॅबने जाणार आहोत आणि कॅबचे जे ड्रायव्हर आहेत तर तेच आम्हाला आज गाईड करणार आहेत। अजमेर ब्रिज। तर हा जो समोरचा ब्रिज आहे त्याला अजमेर ब्रिज म्हणतात। त्यानंतर आम्ही पुढे आलो ते सवाई जयसिंग सर्कलला। तर इथे राजा जयसिंग यांचा स्टॅच्यू होता आणि आजूबाजूला छोटंसं गार्डन होतं। तर खूप सुंदर होतं। आणि सकाळचे बघा आता 9:30-10 वाजले आहेत तरी सुद्धा इतकं धुकं होतं, थंडगार वातावरण होतं। जणू काही सकाळचे 6-7 वाजले आहेत, एवढं थंड वातावरण होतं। आणि स्टॅच्यू सर्किल राजा जयसिंग जी का आहे। राजा जयसिंग स्टॅच्यू सर्किल त्याच्या नावाने पडलं जयसिंग जलमहल। जयपूर आहे ना, त्याच्या नावाने पडलं असं, जयसिंगच्या नावाने। जयपूर नाव त्याच्यावरून पडलं, त्याच्या नावाने ठेवलं जयसिंग जयपूर। मग काय और क्या नाम रखा उसने? राजा जयसिंह जी ने अपने नाम से जैसे जयपुर, जैसे जंतर मंतर, जैसे जलमहल, जैसे जयगढ़, ये रखा जयपुर। जयपुर उनके नाम से है खुद का। मंदिर है, साल में एक ही बार खुलता है। कौन सा? ये पहाड़ पे दिख रहा है। इसको बोलते हैं मोती डूंगरी। मोती डूंगरी। हाँ, शिव जी का मंदिर है, साल में एक बार खुलता है। महारानी गायत्री देवी जी ने उनका पर्सनल मंदिर है, जैसे घर में मंदिर नहीं रखते अपने, उस तरीके से उनका पर्सनल मंदिर आम पब्लिक के लिए उसी दिन खोलते हैं। इसको बोलते हैं मोती डूंगरी। राजस्थान में जो पहाड़ी होते हैं उसको डूंगरी बोलते हैं, और यहाँ स्टोन वगैरह का, मोती का बहुत काम होता है। ये राजस्थान जयपुर में। अच्छा, जयपुर में इसलिए मोती डूंगरी बोलते हैं। और एक साल में कब खुलता है वो? महाशिवरात्रि। महाशिवरात्रि तो बहुत भीड़ होगी वहाँ पे। वो जो आपको आरी वे बैंक होता है तो उससे पीछे तक लाइन लग जाती है। अरे बाप, पूरा मतलब ऊपर तक जाने के लिए? ये रास्ता तो पूरा बंद होता होगा। हाँ, ये बंद रहता है, वो खोलते हैं। तर हेच ते शंकराचं मंदिर आहे जे आम्हाला ड्रायव्हर अंकल गाडीतून दाखवत होते। तर याला मोती डोंगरी असे म्हणतात आणि हे मंदिर फक्त महाशिवरात्रीला उघडतं। तर बिर्ला मंदिराच्या इथून अगदी जवळ व्यवस्थित दिसत होतं ते। आता
आम्ही बिर्ला मंदिरात जाऊन आलो. तिथे लक्ष्मीनारायण भगवानाची मूर्ती होती, तिथे दर्शन घेतलं आणि आम्ही निघतोय. तिथे काही दुकानं वगैरे पण आहेत, तर बघतो काही घ्यायचं वगैरे असेल तर. आणि त्यानंतर समोर एक गणेश मंदिर पण आहे, गणपतीचं मंदिर. तर हे ते गणपती बाप्पांचं मंदिर आहे आणि आजूबाजूला पूर्ण सोन्याने सजवलेलं होतं. त्याच्यानंतर समोर उंदीर मामा आणि त्यांच्यासमोर छान असे लाडू मोदक ठेवलेले होते. तर ते आपल्याला पैसे देऊन ते प्रसाद विकत घ्यावा लागतो. म्हणजे 50 रुपये देऊन काहीतरी लाडू भेटतो किंवा 100 रुपये देऊन असं किमतीनुसार ते आपल्याला प्रसाद देत असतात. यहाँ से पिंक सिटी स्टार्ट। हाँ, यहाँ से पिंक सिटी स्टार्ट हो गया। ये ओल्ड जयपुर पिंक सिटी जो है ना वो है। आज तो करा देना नीचे नीचे का थोड़ा बहुत साइड सीन। कल जाएंगे खाटू श्याम जी, टाइम ले लेना। ओनली खाटू श्याम जी। तो यहाँ पे पूरा पिंक। परसों जाएगी अजमेर पुष्कर, ठीक है। उसके बाद में अगले दिन जाएगी बिनू विलेज जाएगी। आराम से सही तरीके से टहलना मिलना, नहीं तो फिर वो काम खराब हो गया तो आगे खराब हो जाएगा। मतलब यहाँ पे सब दुकानें, हॉस्पिटल वगैरह सब पिंक कलर में। हाँ, ये एक्चुअल बताऊँ, पहले कलर वगैरह नहीं चलता था। मिट्टी को उसको ईंट को बनाते, वो एक्चुअल है गेरू कलर। गेरू कलर लग रहा है, एक्चुअल गेरू कलर है। मेन फ्रंट पे आप दूसरा कलर नहीं कर सकते हो, अंदर बाहर कुछ भी कर सकते हो, फ्रंट पे आपको यही करना है। अच्छा, ऐसा रूल है क्या? हाँ, आप कर लेते हो तो ठीक है, नहीं तो गवर्नमेंट कुटवा देती है 1.5 में। और सबका एक ही मतलब स्ट्रक्चर एक जैसा ही? हाँ, एक जैसा है। ये उसी टाइम से बने हुए राजाओं के टाइम पे। अंदर आप कुछ भी कर सकते हो, अंदर बाहर साइड में। फ्रंट का छेड़खानी कुछ नहीं, बदल नहीं सकते। हाँ, फ्रंट पे आपको कलर ये करना। बिल्डिंग को तोड़ना वगैरह भी नहीं ना? नहीं, तो तोड़ भी नहीं सकते ना। एक नहीं। एकदम छोटा सा शॉप है, क्योंकि एक ने तोड़ा तो दूसरों को भी नुकसान हो सकता है। ये इतना पुराना अपार्टमेंट 200 साल का ना? नहीं, 200 से भी ज्यादा, 400 साल के। वैसे की वैसे यार। हाँ, रिपेयरिंग करता रहते हैं। अच्छा, ऐसा क्या? दरवाजे भी अलग है ना, एकदम पुराने। पर शॉप तो सब बंद है, क्या बात है? आज संडे है, बंद है। अच्छा, संडे का सब बंद रहता है।
तर हा हवा महल आहे. याची निर्मिती जयपूरचे महाराजा सवाई प्रतापसिंह यांनी 1799 याची निर्मिती केली होती आणि याचे वास्तुकार जे होते तर ते उस्ताद लालचंद होते. म्हणजे प्रचंड मोठा हा महल होता. 5 मजली इमारत इतका हा मोठा होता आणि खूपच सुंदर त्याचं काम पण खूप छान केलेलं होतं. तर पहिल्या मजल्यावर इथे सगळे काही सण वगैरे म्हणजे शरद ऋतूमधले जे सण असतात तर ते साजरे केले जातात. दुसऱ्या मजल्यावर इथे जडाईचे जे कामं असतात तर त्याच्याने ते सजवलेलं होतं. त्याच्यामुळे त्याला रतन मंदिर म्हटलं जातं. आणि तिसरी जो मजला आहे तर त्यामध्ये विचित्र मंदिर जिथे महाराजा आपले आराध्य श्रीकृष्ण यांची पूजा आराधना करत असत. आणि चौथा मजला जो होता तर त्याला प्रकाश मंदिर म्हटलं जातं. आणि 5वा मजला जो होता तर तो हवा मंदिर आणि त्यामुळेच या महलला हवा महल म्हटलं जातं. जर आपण बाजारातून म्हणजे मार्केटमधून जर बाहेर बघितलं तर खूपच सुंदर दिसतो तो हवा महल. तुम्ही पुढे आता बघू शकता, खूप छान दिसतोय. जसं की श्रीकृष्णाचा जो मुकुट असतो त्याप्रमाणेच याचं जे बाहेरचं लुक आहे तसा दिसतोय. हवा 53 विंडो है इसकी, हवा महल की। हाँ, कृष्ण भगवान के मुकुट के आधार पे बना हुआ है। और यह फेस्टिवल होता है तीज और गणगौर का। कौन सा फेस्टिवल? तीज और गणगौर। अच्छा, तीज। हाँ, तो फेस्टिवल में यहाँ झांकी निकलती है। झांकी वो रानियों को देखने के हिसाब से बनाया जाता है। मम्मी कार्ड नहीं बनलेले, कार्ड। त्यानंतर आम्ही आलो हॉटेलमध्ये जेवणासाठी. तर इथे आम्ही एक व्हेज थाली घेतली स्पेशल. आणि त्यानंतर राजस्थानमध्ये आहोत तर इथलं दाल बाटी खूप फेमस आणि स्पेशल असते. तर त्यामुळे आम्ही राजस्थानी थाळी घेतली. तर याच्यामध्ये राईस होता, नंतर गार्लिक चटणी, दाल बाटी होती. तर इथल्या दाल म्हणजे बाटी अशा असतात गोल गोल आणि मोठे मोठे असतात. त्याच्यानंतर राजस्थानी स्पेशल कढी होती, चुरमा आणि भेंडीची भाजी. तर असे बरेच पदार्थ होते यामध्ये. तर सकाळपासून जयपूरमधले आमचे 4-5 स्पॉट कवर झालेले आहेत. आणि आता आम्ही पिंक सिटीमध्ये आहोत. तर पिंक सिटीमधले अजून आम्हाला 3-4 तरी स्पॉट कवर करता येईल. कारण आता दुपारची वेळ झालेली आहे तर संध्याकाळपर्यंत सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. तर त्यामुळे आम्ही थोडं फास्ट करत होतो. तर त्यांनी आम्हाला असं कार्ड दिलेलं होतं. तर आम्ही आता जलमहलला आलो आहोत. तर हा जलमहलचा रस्ता आहे. जलमहल म्हणजे पूर्ण इथे पाणी आणि त्यामध्ये महल होता. खूपच सुंदर होतं. लांबून म्हणजे खूप छान दिसत होतं. पण म्हणजे पूर्वी महलमध्ये जाण्यासाठी एंट्रीसुद्धा असायची, पण आता तसं नाही आहे. कारण तिथे ते जे पाणी आहेत तर ते पूर्णपणे खराब झालेलं आहेत. त्यामुळे इथं बाहेरच फोटो वगैरे शूट करू शकतो, एन्जॉय करू शकतो. तर जस्ट आम्ही इथे फोटो वगैरे काढले. तर हे जयपूरमधील अजून एक म्युझियम आहे. ते अगदी जलमहलच्या समोरच आहे आणि त्याचं नाव आहे श्री संजय शर्मा म्युझियम. तर इथे गाईड असतात समजावून सांगण्यासाठी. तर खूप छान समजावून सांगितलं त्या गाईडने. आणि त्याचं म्हणजे तिकीट जे आहे तर ते फक्त 100 रुपीज आहे.
त्यानंतर आम्ही निघालो ते अमेर फोर्टला जाण्यासाठी. तर जयपूरपासून अमेर फोर्ट बरंच लांब आहे, तर त्यामुळे जाण्यासाठीही वेळ लागतो. आणि अमेर फोर्ट खूप मोठा आणि छानसुद्धा आहे बघण्यासाठी, तर तिथेसुद्धा वेळ लागतो. तर त्यामुळे आम्ही जयपूरमधले 1-2 स्पॉट म्हणजे स्किप केले. म्हटलं उद्या जमेल तर उद्या जाऊ शकतो असं. माउंटेन लेक है, हाँ ये पानी भरा हुआ इसको माउंटेन लेक बोलते हैं, और ऊपर आमेर किला है. इसमें शीशमहल है, भूल-भुलैया है. जोधा अकबर की जो शूटिंग हुई इसी किले में हुई है. जोधा अकबर, मुगले आजम, कई पिक्चरों की शूटिंग हुई है. जोधा अकबर, मुगले आजम, बहुत सारे पिक्चर. किसने बनाया था इसको? ये राजा मान सिंह जी ने उन्होंने बनाया था. मान सिंह. हाँ. तर बाहेरून बघा अमेर फोर्ट इतका सुंदर दिसत होता. आणि इथे जाण्यासाठी म्हणजे वर जाण्यासाठी आपण स्टेप्सने पायीसुद्धा जाऊ शकतो, तर किंवा गाडीनेही वर जाऊ शकतो. तर आम्हाला लेट झाला होता, तर त्यामुळे आम्ही गाडीनेच वर गेलो. आणि खूप मोठा आहे हा अमेर फोर्ट, तर त्यामुळे आपल्याला एक गाडीची गरज असते. तर त्यामुळे आम्ही गाईड करून घेतला होता. म्हणजे ड्रायव्हर अंकल आम्हाला सगळ्या स्पॉटची पाहिजे तशी माहिती तर देतच होते, पण ते बोलले की तिथे आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला काहीच कळत नाही, खूप मोठा आहे फोर्ट. तर त्यामुळे आम्ही स्पेशल गाईड करून घेतला होता. आणि गाईडचे जे चार्जेस असतात ते 400 असतात. विश्वास करते हो पाम रीडिंग सुना कभी? पाम वो हाथ की रेखा स्टोन वगैरह यहाँ का पाम रीडिंग विश्व फेमस है. ज्योतिषी यहाँ के क्या? हाँ ज्योतिषी विश्व फेमस है. अगर वो कहता है क्लियर है मान के चलो. अभी रहते हैं कि नहीं? रहते हैं. और यहाँ का वो है क्या नाम है बताया था ना सबसे पहले, रजाई. जयपुर का रजाई, जयपुरी रजाई. यहाँ पश्मीना रुई की जयपुरी रजाई आता है. बेड शीट है, बांधने का सूट है, यहाँ सब मिल जाता है के अंदर. हाँ अमेर फोर्ट के अंदर. आमेर फोर्ट का सबसे ये जो सवाई मानसिंह जो था, एक और ये जयपुर का राजा था क्या? मानसिंह नहीं, राजा था मानसिंह के. सवाई मानसिंह अलग थे, मानसिंह अलग थे ना, मानसिंह अलग थे. हाँ. उन्होंने इसको क्या बोलते हैं, मारा प्रताप को धोखा. मानसिंह ने जाते ना, धोखा नहीं दिया था, युद्ध किया था. युद्ध किया था क्या? हाँ, धोखा तो कैसे देंगे? नहीं ना, वही ना. हाँ. लाइक यहीं के किंग ने 1727 में जयपुर एस्टेब्लिश किया था उनके खुद के नाम पर. जैसा जयपुर ईयर में किया था? 1727. उनके खुद के नाम पर. जैसा जयपुर का जो पुराना नाम होता था वो होता था सवाई जयनगर, और किंग का नाम था सवाई जयसिंह. सेम नाम दिया. लेटर ऑन सवाई जयनगर को शॉर्ट करके जयपुर किया था. तो आज जयपुर जो है वो शॉर्ट नेम है, उसका भी सेम मतलब होता है. जय वॉज हिज नेम एंड पुर इज अ हिंदी वर्ड फॉर सिटी. क्या क्या जय क्या? जय उनका नाम था. हाँ. पूरे एक हिंदी वर्ड है सिटी का. हाँ. और जैसा जयपुर कैपिटल है राजस्थान का, उससे पहले ये विलेज ही कैपिटल होता था. ये विलेज कैपिटल होता था कुशवाहा डायनेस्टी का. कुशवाहा मीन्स टू से राम जी के 2 पुत्र थे, एक लव दूसरा कुश. तो कुश के जो वंशज हुए वो कुशवाहा कहलाए. तो रॉयल फैमिली जयपुर के वो लोग क्लेम करते हैं कि वो श्री राम के डायरेक्ट डिसेंडेंट है और कुश के वंशज है. उनका कैपिटल था. इस गांव का नाम है आमेर, लेकिन गूगल या साइन बोर्ड्स पे आपने अम्बेर भी देखा होगा. अम्बेर. हाँ. ये 10th सेंचुरी का विलेज है. इसका पुराना नाम अम्बेर होता था. यहाँ पे एक टेम्पल है अंबिकेश्वर महादेव का. तो महादेव जी के नाम पे गांव का नाम दिया था. एक अंबिकेश्वर से अम्बेर नाम आया. हम तो गाइड करते थे हम ना. बाद में प्रोनाउंसिएशन चेंज हुआ, बोरी में फर्क आया, अम्बेर से आमेर हुआ. अभी अम्बेर एंड आमेर आर द सेम वर्ड. अम्बेर से अमेर. अम्बेर से आमेर. महादेव और अंबिका मंदिर था इसलिए. हाँ, अंबिकेश्वर महादेव जी मंदिर है अभी. हाँ. तो अम्बेर नाम आया था. बाद में प्रोनाउंसिएशन चेंज हुआ, बोली में फर्क आया, चेंज हो गया, आमेर हुआ. हाँ. और जैसा चाइना में चाइनीज ने ग्रेट वॉल ऑफ चाइना बनाया था. हाँ. चाइनीज पीपल को सिक्योर करने के लिए मंगोलियन से. यहाँ के किंग ने भी एक सिमिलर वॉल बनवाया था जो पूरे विलेज को, रॉयल फैमिली को सिक्योर करता है. तो वो वॉल अपन देखेंगे टॉप ऑफ द पैलेस से, हिल से. और यहाँ पे देखो, इधर ये वो मंदिर है अंबिकेश्वर महादेव का, बैक साइड में. अच्छा यार. हाँ, वो देखो टॉप ऑफ द हिल पे. अच्छा हिल पे. हाँ हाँ. टॉप ऑफ द हिल पे सामने
दीवार दिख रहा है बड़ा, हाँ हाँ ये सिक्योरिटी वॉल है, इंडिया का सेकंड लार्जेस्ट बाउंड्री वॉल है। पहला कहाँ पे? कुंभलगढ़ में। कुंभलगढ़ भी यही राजस्थान में ही है, उदयपुर के पास। उदयपुर के पास में। उधर का जो बाउंड्री वॉल का लेंथ है वो होता है 36 किलोमीटर का, और ये 13 किलोमीटर का बाउंड्री वॉल है। तो अपन लोग ग्रेट वॉल ऑफ इंडिया भी बोल सकते हैं, या फिर सेकंड ग्रेट वॉल ऑफ इंडिया। और यहाँ पे इस छोटे से विलेज में, छोटे से गांव में 350 के लगभग मंदिर भी है। सब जगह जगह मंदिर भी देखेंगे, पीछे भी बहुत सारे गए, आगे भी आएंगे, टॉप ऑफ द हिल से भी दिखाऊंगा। वो इसी गांव से होते थे, लेकिन उनका असली नाम था हरका बाई। वो सिर्फ और सिर्फ टीवीज और मूवीज की वजह से जोधा के नाम से फेमस हुए थे। और उनके पीछे भी 2 कंट्रोवर्सीज है, अकॉर्डिंग टू रिलीजन ओनली। कुछ लोग क्लेम करते हैं वो रॉयल फैमिली से थे, कुछ क्लेम करते हैं वो रॉयल फैमिली से नहीं थे, वो दासी पुत्री होते थे। उनके पीछे 2 कंट्रोवर्सीज है, और ये उनका बर्थ प्लेस था। क्या बोलते हाथ काम करते, काम नाही दुसरे माउंटेन एरिया शेती बाजू असं करता नाही, मग हेच काम केले लोकांनी त्यांनी। तर ते गाडीत बसल्यापासून आम्हाला सर्व काही गोष्टी किंवा सर्व माहिती काही सांगत होते, आणि ते सर्व सांगता सांगता आम्ही आता वरती आलो अमेर फोर्टवर। तर संपूर्ण अमेर फोर्ट बघून झाल्यानंतर आता आम्ही निघालो जयपूरला जाण्यासाठी। आणि अमेर फोर्ट आम्हाला बघता बघता म्हणजे 1-1.5 तास कसाही लागला। तिथे खाली शॉप्स वगैरे पण होते, म्हणजे तेच आम्हाला गाईड घेऊन गेले होते। तर ते रजाई वगैरे विकतात तिथे, म्हणजे जयपूरची स्पेशल रजाई, त्यानंतर बांधणीच्या साड्या, ओढणी वगैरे सर्व काही असतं। तर ते तिथे आम्ही बघितलं काही वस्तू। त्यानंतर आता आम्ही निघालो जयपूरला जाण्यासाठी, आणि ते जे गाईड होते त्यांनी आम्हाला भरपूर म्हणजे माहिती वगैरे पण सांगितली, आणि त्याचबरोबर ते फोटोज वगैरे सुद्धा काढून देतात, म्हणजे कुठे फोटो छान येतात किंवा काय, त्यांना सर्व काही आयडिया असते। तर त्यामुळे त्यांनी फोटोज वगैरे काढले। तर छान अमेर फोर्ट खूप सुंदर होता। तर आणि काही 1-2 स्पॉट बाकी आहेत, तर ते आम्ही उद्या कवर करणार आहोत। तर आता जाता जाता आम्ही इथे म्हणजे हे पिंक सिटीमधून चाललो आहोत। तर हे मार्केट दिसलं, आणि पिंक सिटी रात्रीची अशी दिसते आहे। तर आज असा होता आजचा आमचा दिवस, खूप छान एन्जॉय केला। आणि तुम्हालाही कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपले असेच सर्व जयपूरचे व्लॉग, त्याच्यानंतर असे छान छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर पुन्हा भेटूया असंच एका छानशा व्हिडिओमध्ये। धन्यवाद।